हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण लास्ट व्हिडिओमध्ये फर्स्ट चॅप्टर ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टार्ट केला होता आणि त्यातले 1.1 आणि 1.2 हे 2 पॉईंट आपण कवर केले होते. आज आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्क हा पॉईंट चालू करतो आहे. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्क हे अंडरस्टँड करण्याआधी आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्कमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो, सो त्याचा आपण एक फ्रेमवर्क केला आहे हे तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. तर इथे डायग्रॅम एक डिस्प्ले केली आहे, त्याच्यामध्ये एक थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर अ डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणारी एक तुमची एक कंपनी आहे आणि एक क्लायंट आला आहे ज्याला हॉटेलची वेबसाईट तुमच्याकडनं तयार करून घ्यायची आहे. सो आता फर्स्ट स्टेज तुमची त्याच्यामध्ये काय असणार आहे, ते कम्युनिकेशन करणार तुम्ही. म्हणजे तुम्हाला तुमच्या क्लायंटकडनं कुठल्या अपेक्षा आहेत, कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत की त्या वेबसाईटनं काम केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्री बुकिंग असेल किंवा प्री ऑर्डर करणं, टेबल बुकिंग असेल किंवा मेन्यू कार्ड डिस्प्ले करणं, हे सगळे जे आहे ते त्या साईट थ्रू झालं पाहिजे अशी जर रिक्वायरमेंट असेल किंवा त्या रिक्वायरमेंट्स गॅदर केल्यात पण त्याचं डॉक्युमेंटेशन करणं हे सगळं पार्ट आहे, तो आपला काय होतो कम्युनिकेशनमध्ये येतो. ओके. देन प्लॅनिंग म्हणजे आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कसं करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठली टेक्निकल टास्क कुठले परफॉर्म करायचे आहेत किंवा कुठला टिक स्टॅक यूज करायचा आहे, हे सगळं जे पार्ट आहे तो कुठं होतो प्लॅनिंगमध्ये येतो. म्हणजे कुठला प्रोसेस कुठं कंप्लीट झाली पाहिजे, किती दिवसात आपला प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे. ओके. देन मॉडेलिंगमध्ये काय होतं, डेव्हलपर काय करतो, सॉफ्टवेअर आपलं कसा डेव्हलप होणार आहे याची जी प्रोसेस आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करतो, त्याच्यासोबत त्याचं डिझाईन तयार करतो. म्हणजे आपल्याला त्याच्या रेफरन्स थ्रू आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येईल. ओके. देन कन्स्ट्रक्शनमध्ये आपला डेव्हलपर ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनचं स्टार्ट करतो. कोड जनरेशन असेल प्लस त्याचं टेस्टिंग येतं. ओके. आणि डिप्लॉयमेंट म्हणजे आपला डेव्हलप झालेला सॉफ्टवेअर आहे तो आपल्याला कस्टमर एंडला डिप्लॉय करायचा आहे. दिस इज ऑल अबाउट द फ्रेमवर्क. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये केल्या जातात आणि ह्या सगळ्याचा एकत्र आपण जो कंबाईंड म्हणतो त्याला फ्रेमवर्क म्हणतो. ओके. सॉफ्टवेअर फ्रेमवर्क इज अ कलेक्शन ऑफ सॉफ्टवेअर ॲक्टिव्हिटीज दॅट फॉर्म्स द कम्प्लीट फाउंडेशन ऑर बेस फॉर द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. हे काय आहे, कलेक्शन आहे सॉफ्टवेअर ॲक्टिव्हिटीज ज्या मी आता मगाशी एक्सप्लेन केल्या. या सगळ्याचं एक कलेक्शन आहे आणि ते आपल्याला एक फाउंडेशन देतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस तयार स्टार्ट करण्यासाठी. ओके. In addition, the process framework includes a set of umbrella activities that are applicable across the entire software development process. आता सॉफ्टवेअर फ्रेमवर्क जो आहे तो एक सेट ऑफ अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज पण परफॉर्म करतो ज्या आपल्याला ॲप्लिकेबल आहेत की ज्या एक्झिक्यूट झाल्याशिवाय आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट करता येत नाही. ओके. देन फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज आता सांगितलं. Communication involves heavy communication and collaboration with the customer, requirements gathering and other related activities. म्हणजे काय, तर आपल्याला हेविली कम्युनिकेट करायचं आहे त्या आपल्याला म्हणजे प्रोजेक्टबद्दल, त्या टास्कबद्दल आपल्याला सगळ्यात मोस्टली सगळ्या इन्फॉर्मेशन रिक्वायरमेंट्स आपल्याला काय करायचे आहेत, कस्टमरकडनंच घ्यायचे आहेत आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. अदर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे, त्याचे सिग्नेचर्स घ्यायचे, त्याचे अप्रुव्हल्स घ्यायचे. ओके. देन प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज एस्टॅब्लिशेस अ प्लॅन फॉर द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वर्क. Planning describes the technical tasks to be conducted, the resources that will be required, and the types of risks that will be involved in the throughout the project. म्हणजे आता प्लॅनिंग एस्टॅब्लिश प्लॅन आपल्याला करायचं आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं काम कसं करायचं आहे याचं एक प्लॅन क्रिएट करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये कुठलं येतं, टेक्निकल टास्क येतात. आपल्याला कुठले टेक्निकल टास्क परफॉर्म करायचे आहेत हे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. देन रिसोर्सेस दॅट विल बी रिक्वायर्ड. आपल्याला कुठले रिसोर्सेस लागणार आहेत की सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. हार्डवेअर रिसोर्सेस, सॉफ्टवेअर रिसोर्सेस, कुठले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागणार, हे सगळं. देन टाईप्स ऑफ रिस्क म्हणजे आपला सॉफ्टवेअर जो आहे त्याच्यासोबत कुठले रिस्क असू शकतात. टाईम्सचा कन्स्टंट असू शकतो किंवा एखाद्या वेळेस त्या सॉफ्टवेअरवरती जर नंबर ऑफ युजर्स वाढले, त्या साईटवरती नंबर ऑफ युजर्स जर वाढले तर ती साईट ती स्टेबल आहे का, हे सगळं चेक करायचं काय होतं, रिस्क आहेत. हे सगळे आपण ॲनालिसिस करतो त्याचं. ओके. मॉडेलिंग ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व्स द क्रिएशन ऑफ मॉडेल्स
that allows the developer and customer to better understand the software requirement specification and the design that will achieve those requirements. मॉडेलिंग ॲक्टिव्हिटी काय करते की ही एक मॉडेल्स क्रिएट करते ज्याच्या थ्रू कस्टमरला अंडरस्टँड होतं की आपलं सॉफ्टवेअर कसं डेव्हलप व्हायला लागले आणि ते अंडरस्टँड करण्यासाठी आपण सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन SRS डॉक्युमेंट आपण क्रिएट करतो. त्याच्यामध्ये बरेचसे डिझाईन्स असतात. त्याच्या थ्रू कस्टमरला आपलं जे डेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्याला आपल्याला क्लिअरली सांगता येतं. ओके. देन कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला कोडिंग करायचं आहे आणि त्याचं टेस्टिंग करायचं आहे. डिप्लॉयमेंट म्हणजे आपल्याला जो सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे तो आपल्याला काय करायचं आहे कस्टमर साईटला आपल्याला डिप्लॉय करायचा आहे. वेअर द कस्टमर हू इव्हॅल्युएट्स द डिलिव्हर्ड प्रोडक्ट अँड प्रोव्हाइड्स फीडबॅक बेस्ड ऑन द इव्हॅल्युएशन. आपलं जो डिप्लॉय केलेला सॉफ्टवेअर आहे त्याचं काय करतो कस्टमर इव्हॅल्युएट करतो. त्याच्यामध्ये काही बग्स असतील किंवा काही राहिलं काय असेल तर त्याच्यावरचा जो इव्हॅल्युएशन करून फीडबॅक एक प्रोव्हाइड करतो. ओके. दिस इज ऑल अबाउट द फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटी. ओके. आणि ही एक डायग्रॅम आहे जी मोस्टली सगळ्या मॉडेल आन्सरमध्ये दिलेली आहे. ओके. देन सॉफ्टवेअर प्रोसेस मॉडेल वॉटरफॉल मॉडेल. सो वॉटरफॉल मॉडेल हे सगळ्यात इझिएस्ट मॉडेल आहे. त्याचं आपण इथं जर डायग्रॅम बघितली तर सेम फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीमध्ये जी आपण ज्या 5 ॲक्टिव्हिटी बघितल्या त्याच इथं 5 ॲक्टिव्हिटी आपण घेतल्या. ओके. द वॉटरफॉल मॉडेल इज अ ट्रेडिशनल मॉडेल समटाईम्स कॉल्ड द क्लासिक लाईफ सायकल. ओके. याला क्लासिक लाईफ सायकल पण म्हणतात. ॲज अ फिगर इम्प्लायज स्टेजेस आर कॅस्कॅडेड अँड शॅल बी डेव्हलप्ड वन आफ्टर अनादर. म्हणजे ह्या वॉटरफॉल मॉडेलमध्ये स्टेजेस आहेत त्या कॅस्कॅडेड आहेत म्हणजे एकानंतर एक येतात. ओके. देन म्हणजे ह्याचं म्हणणं कसं आहे की कम्युनिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय आपण प्लॅनिंग स्टार्ट करू शकत नाही. प्लॅनिंगची प्रोसेस कम्प्लिटली झाल्याशिवाय आपण मॉडेलिंग स्टार्ट करू शकत नाही. मॉडेलिंग पूर्ण झाल्याशिवाय आपण कन्स्ट्रक्शन स्टार्ट करू शकत नाही. हे त्यांचं म्हणणं आहे. ओके. वॉटरफॉल मॉडेलचं it suggests a systematic sequential approach to software development that begins customer specification of requirements and processes through communication, planning, construction and deployment. आता बघा, आता ही एक सिस्टमॅटिक अँड सिक्वेन्शियल अप्रोच आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा जो कुठं स्टार्ट होतो कस्टमर स्पेसिफिकेशन ऑफ रिक्वायरमेंट्स म्हणजे कस्टमर बरोबर आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे त्याच्याकडनं रिक्वायरमेंट घ्यायचे आणि प्रोग्रेसेस थ्रू हा प्रोग्रेस कुठनं होतो कम्युनिकेशन प्लॅनिंग मॉडेलिंग कन्स्ट्रक्शन डिप्लॉयमेंट जे की मी मगाशी सांगितलं आहे तुम्हाला. इन अदर वर्ड्स द वन स्टेज शुड बी कम्प्लिटेड बिफोर अदर बिगिन्स. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर पहिली स्टेज झाल्याशिवाय आपण दुसरी स्टेज चालू करू शकत नाही. वन ऑफ द मेन नीड ऑफ दिस मॉडेल इज युजर एक्सप्लिसिट प्रिस्क्रिप्शन ऑफ कम्प्लीट रिक्वायरमेंट ॲट द स्टार्ट ऑफ द डेव्हलपमेंट. म्हणजे काय बघा आता एक्सप्लिसिट प्रिस्क्रिप्शन ऑफ कम्प्लीट रिक्वायरमेंट्स. युजरला काय पाहिजे किंवा कस्टमरच्या ज्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्याचं सगळ्याचे सगळे डिटेल्स रिक्वायरमेंट काय करायचे आहेत आपल्याला डॉक्युमेंट करून ॲट द स्टार्ट ऑफ द डेव्हलपमेंट आपल्याला सगळे काय करायचे आहेत आपल्याला कलेक्ट करून घ्यायचे आहेत. ओके. सो डेव्हलपरला ते काय होईल For developer, it is useful to lay out what they need to do at the initial stage. म्हणजे डेव्हलपरला कळेल की आपल्याला काय करायचं आहे ॲट द इनिशियल स्टेज. म्हणजे सुरुवातीलाच त्याला डेव्हलपरला कळेल की आपल्याला काय डेव्हलप करायचं आहे. बिकॉज आता इथं मोस्टली कुठं नोटेड नाही आहे बट वॉटरफॉल मॉडेलचं कसं आहे की कम्युनिकेशन्स तुमची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्लॅनिंग फेजमध्ये येता मॉडेलिंग फेजमध्ये येता कन्स्ट्रक्शन फेजमध्ये येतात तेव्हा तुम्ही पाठीमागच्या फेजमध्ये पुन्हा जाऊ शकत नाही. ही वॉटरफॉलच्या एक डिसॲडव्हान्टेज आहे. सो काय होतं जे काही कस्टमरच्या ज्या कम्युनिकेशन्स थ्रू आपल्याला रिक्वायरमेंट मिळतात त्या आपण काय करतो प्लॅनिंगमध्ये इम्प्लिमेंट करतो मॉडेलिंगमध्ये इम्प्लिमेंट करतो आणि एखाद्या वेळेस प्लॅनिंग स्टेजमध्ये असताना किंवा मॉडेलिंग स्टेजमध्ये असताना जर कस्टमरला काही त्याच्यामध्ये रॉंग मिळालं किंवा काही इम्प्रूव्हमेंट्स असतील
तर ही स्टेजमधनं पुन्हा कम्युनिकेशन स्टेजमध्ये जावं लागतं. हे बॅक स्टेजिंग होत नाही किंवा त्याच्यासाठी नवीन ॲडिशनसाठी पुन्हा प्लॅनिंग केलं जात नाही. सो हा एक वॉटरफॉल मॉडेलचा डिसॲडव्हान्टेज आहे. ओके, तर वॉटरफॉल मॉडेल इज युजफुल इन सिच्युएशन वेअर प्रोजेक्ट रिक्वायरमेंट आर वेल डिफाईन्ड अँड प्रोजेक्ट गोल्स आर क्लिअर. ज्या ठिकाणी प्रोजेक्टचे गोल्स क्लिअर आहेत, ज्या ठिकाणी प्रोजेक्टचे रिक्वायरमेंट्स क्लिअर आहेत आणि ते पुन्हा चेंज होणार नाहीत हे माहिती आहे, त्याच ठिकाणी आपण फक्त वॉटरफॉल मॉडेल यूज करू शकतो. जनरली हा जुन्या काळामध्ये यूज केला जात होता. आता रिक्वायरमेंट्स सारख्या चेंज होतात, सो अपग्रेडेशन करावं लागतं. वॉटरफॉल मॉडेल यूज केला जात नाही, बट इझी टू अंडरस्टँड आहे. देन कम्युनिकेशन फेजमध्ये मेजर टास्क डन केला जातो, जो की रिक्वायरमेंट गॅदरिंग विच हेल्प्स टू फाइंड द एक्झॅक्ट नीड ऑफ द कस्टमर. The next step is planning that includes some major activities like schedule planning, keeping different processes on track and estimation related to the project. ओके, म्हणजे शेड्यूल कसं, म्हणजे आपल्याला प्लॅनिंग करताना आपल्याला शेड्यूल करायचं आहे. कुठल्या प्रोसेस कशा वर्क होणार आहेत त्या कशा ट्रॅक करायच्या, प्लस किती कॉस्ट होईल हे डेव्हलप करण्यासाठी, किती टाईम लागेल, हे सगळ्याचं एस्टिमेशन करायचं आपल्याला. Then in modeling phase data is analyzed and as per the analysis data is designed. मॉडेलिंग फेजमध्ये काय होतं, आपल्याला जो रिक्वायरमेंट मिळाल्या आहेत, आपल्याकडं जो डेटा आहे त्याचं ॲनालिसिस केलं जातं. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचं डिझाईन केलं जातं. देन कन्स्ट्रक्शन फेजमध्ये कोडिंग अँड टेस्टिंग केलं जातं. आणि इन डिप्लॉयमेंट फेज द प्रोडक्ट इज ॲक्च्युली डिलिव्हर्ड, दॅट इज इन्स्टॉल्ड ॲट द कस्टमर एंड. कस्टमर साईडला आपण काय करतो, आपला प्रोजेक्ट आहे तो डिलिव्हर करतो आणि द सपोर्ट इज गिवन इफ रिक्वायर्ड. म्हणजे कस्टमर सपोर्ट दिला जातो जर सॉफ्टवेअर चालवायला येत नसेल किंवा सॉफ्टवेअर कसं वर्क होतं याचा एक डेमो दिला जातो. ओके, धिस इज ऑल अबाउट वॉटरफॉल मॉडेल. आता इन्क्रिमेंट मॉडेल, रॅड मॉडेल कसं वर्क होतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू सो मच गाईज. Please like, share and subscribe my channel. Thank you.